नाही 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 बाबा, असं चालणार नाहीये. आपल्याला ह्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागणार आहे. प्रिया, तू या घरची सून आहेस, त्यामुळे ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे आता तूच ठरव. बाबा हो, यात मी काय करू शकणार आहे? एक मिनिट प्रिया, उद्या पारूला मान सन्मानाने तूच घरी आणायचंस. मी काय काय बोलताय तुम्ही? मी सांगतो. ये. चल 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 चल. चल. सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणजे झालं. चला. ए पारू, तुझी हिम्मत कशी झाली या घरात परत यायची? तू सवाष्ण म्हणून या घरात का आलीयस? तुझी हिम्मत कशी झाली या घरात परत पाऊल ठेवायची? दामिनी, बहिणी पण दामिनी थांब. हे बघ, आज घरात आपण सवाष्ण बायकांना जेवायला बोलवलंय. मला आजच्या दिवशी इथे तमाशा नकोय. प्रिया, सगळ्या बायकांना घेऊन देवघरात जा पूजेसाठी. हो हो आई. चला. पारू, बसा. ये पारू. रिया, सगळ्या सवाष्णींची ओटी भरून घे. आई अहो असं काय करताय? तुम्ही सकाळीच म्हणाला होतात ना की तुम्ही स्वतःच्या हाताने सगळ्यांची ओटी भराल म्हणून. आता तुमच्या तोंडून शब्द गेलाय, तुम्हीच भरा ना ओटी. एक मिनिट. सावित्री आत्या,